पळसोणी येथील जिल्हा परिषद शाळा इमारत बांधकामावर प्रश्नचिन्ह. माहिती देण्यास बांधकाम विभागाचा नकार. ग्रामस्थांमध्ये नाराजी. पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या पळसोणी येथे जिल्हा परिषद यवतमाळच्या बांधकाम उपविभाग वणीमार्फत सुरू असलेल्या नवीन शाळा इमारतीच्या बांधकामाबाबत गंभीर तक्रारी समोर येत आहेत. संबंधित बांधकाम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला असून या प्रकरणामुळे परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार शाळेच्या इमारतीसाठी चोरीच्या वाळूचा वापर केला जात आहे. तसेच मातीच्या विटांऐवजी सिमेंटच्या विटांचा वापर करण्यात येत असल्याचेही त्यांनी निदर्शनास आणून दिले. वाळूमध्ये कमी प्रमाणात व निकृष्ट दर्जाचे सिमेंट मिसळून बांधकाम केले जात असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. त्यामुळे इमारतीच्या मजबूतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. दरम्यान कोणत्याही शासकीय बांधकामाच्या ठिकाणी कामाची एकूण किंमत, निधीचा तपशील, कामाचा कालावधी व कंत्राटदाराचे नाव दर्शवणारा फलक लावणे अनिवार्य असते. मात्र पळसोणी येथील या बांधकाम स्थळी असा कोणताही फलक आढळून येत नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. याबाबत विचारणा केली असता संबंधित विभागाकडून समाधानकारक माहिती देण्यात येत नसून कामाची एकूण किंमत व कंत्राटदाराची माहिती देण्यास टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकारामुळे पालक वर्गात चिंतेचे वातावरण असून विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. निकृष्ट दर्जाच्या बांधकामामुळे भविष्यात अपघाताची शक्यता नाकारता येत नाही अशी भीतीही व्यक्त केली जात आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी तसेच बांधकामाची गुणवत्ता तपासावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. पंचायत समिती व जिल्हा परिषद प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन पारदर्शकता राखावी अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.